बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. उत्तर भारतातल्या बालपणाचे दिवस, तिथला उन्हाळा आणि गल्ल्यांमधले रस्ते या साऱ्यांचं अनोखं नातं आहे तिथल्या थंड थंड कुल्फीच्या गोड चविशी. तुम्ही सुद्धा छोट्या भवरीबरोबर कुल्फीची मजा लुटा पाहू. ऐकूया गोष्ट चकटफू कुल्फी. ओरिजिनल स्टोरी मुफ्त की कुल्फी बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे अलंकृता अमाया. चित्रांकन अलंकृता अमाया. मराठीत अनुवाद संगीता बर्वे. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. सारखी सारखी घड्याळाकडे बघत होती भवरी. पाय आपटत गच्चीवरून वाट पाहत होती. कधी बरं येणार ऐकू कुल्फीवाल्या काकांच्या गाडीची घंटी. तितक्यात आलाच की गल्लीतून टन टन आवाज. पर्स घेऊन इटुकली. भवरी पळत सुटली जोरात. आज काय घेणार भवरी बेटी, विचारलं काकांनी हळूवार आवाजात. आईसाठी एक, बाबांसाठी एक, बबलूसाठी आणखी एक कुल्फी आणि बोट मोजत भवरीने हिशोब पटकन केला. 2 आणि 1 झाले 3. 5 रुपयेवाल्या 3 म्हणजे झाले 15. रोज रोज कुल्फी मी नाही खाणार असं म्हणते नानी, पण गुपचूप खाते अगदी रोज रात्री. भवरी बेटी किती झाले, काकांनी विचारलं. डोकं खाजवत भवरी म्हणाली, 1 मिनिट 3 आणि 1 4 झाले. 5च्या 4 म्हणजे 20 झाले. आणि तुझ्यासाठी, हसत हसत काका म्हणाले. अरे च्या, मला तर स्वतःला विसरूनच गेले की. हे घ्या काका, 5 कुल्फ्यांचे 25 रुपये झाले. तेवढ्यात अचानक आला एक मोठा कावळा उडत उडत भवरीच्या डोक्यावरून. हातातली तिच्या कुल्फी घेऊन भुर्र उडून गेला पंजामध्ये पकडून. 25 रुपये होते माझ्याकडे, खट्टू होत भवरी म्हणाली. हरकत नाही भवरी बेटी, 1 कुल्फी तुला बक्षीस देऊन टाकली. त्यावर भवरी खुदकन हसली. टन 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 निघाले कुल्फीवाले काका छोट्या दोस्तांना कुल्फी खिलवायला. काय कुल्फीचं नाव ऐकून सुटलं की नाही तोंडाला पाणी. या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. इंस्टाग्राम ID आहे बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.